नमस्ते काकी, नाव सांगा तुमचं? मंगल मच्छिंद्र साखरे. ओके, कुठून आलेत तुम्ही? हिंजवडी. हिंजवडीवरनं आलेत. बर, काय त्रास होतो तुम्हाला? मला 1 महिन्यापूर्वी आलते तुम्ही. हा. काय त्रास होता? मला चिकनगुन्ह्याचा त्रास होता. चिकनगुन्या कधी झालता? चिकनगुन्या 2 महिने आधी. 2 महिने आधी झालता, म्हणजे आजपासून 3 महिने आधी चिकनगुन्या झालता. 3 महिने झाले. आणि चिकनगुन्या होऊन गेल्यानंतर त्रास काय काय होता? हात पाय सुजायचं, सांधे दुखायचे. सांधे दुखायचे, आणखी हातपाय दुखी, सांधे दुखी, अजून काय होतं? दुसरं काही नव्हतं. बर, आणि चेहऱ्याला पण सूज आलती बारीक? सगळ्याला सूज आलती. होती. सूज होती. काय सांगितलं डॉक्टरना? किती दिवस राहील म्हणून सांगितलेलं? 6 महिने. 6 महिने राहील म्हणून सांगितलं. मग तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? पीजीतल्या एका मुलीने नाही का ऑनलाईन शोधला असता नाही. ओके, तुम्हाला सांगितलं. आणि मग आम्ही आलो आणि कसं फोनवरच. बर, आपण मग इथं आल्यानंतर औषधं चालू केली, तर ते काढा दिला तुम्हाला, खाण्यापिण्याचे पथ्य सांगितले. 1 महिना औषध घेतले तुम्ही. आता 1 महिना औषध घेऊन किती फरक पडला? 1 रुपयातला? 1 रुपयातला नाही का 12ने पडला फरक. 12ने. बर, आणि चेहऱ्यावरची सूज वगैरे? सूज बीज नाही का 8 दिवसांनी कमी 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 झाली. होत आली. बर, आता दुखणं काय आहे का? आता काही नाही का नॉर्मल आहे. थोडस दुखणं आहे, म्हणजे आता जे तुमची सूज वगैरे होती तर पूर्ण गेलीच, पण दुखणं पण कमी आलं. हा, तर हा व्हिडिओ आपण ह्यासाठी बनवतो की चिकनगुन्या होऊन गेलेले, व्हायरल फीवर होऊन गेलेले, आणि त्यानंतर सांधेदुखी असणारे भरपूर पेशंट आपल्याकडे आहेत. तर त्या पेशंटसाठी हा निरोप आहे की आयुर्वेद त्यांना खूप लवकर बरं करू शकतो. आणि आपल्याकडे तर चिकनगुन्याचे खूप सारे पेशंट सध्या येतात, चिकनगुन्या किंवा कुठल्याही व्हायरल फीवर होऊन सांधेदुखी झालेले पेशंट, आणि महिन्याभरात त्यांना चांगला फरक पडतो. चालेल. व्हिडिओ दिल्याबद्दल धन्यवाद.